नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण CSE वरून एका तासात पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करा. चला तर मग पाहूया CSE वरून पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं. इथे आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे. डिजिटल सेवा हे आपल्याला इथं सर्च करायचं आहे. डिजिटल सेवा असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल. digitalseva.cec.gov.in ही वेबसाईट ओपन होईल. इथं आपल्याला क्लिक करून ही वेबसाईट ओपन करायची. राईट साईडला आपल्याला 3 लाईन दिसतात, त्याच्यावरती क्लिक करून लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली आपला CSEचा युजर ID पासवर्ड जो आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. मी CSEचा युजर ID पासवर्ड टाकून घेतला. इथं कॅप्चा एंटर करायचा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर CSEचं डॅशबोर्ड लॉग इन होईल. आता इथे डॅशबोर्ड लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला CSEवरती वॉलेटला बॅलन्स आहे का ते चेक करायचं आहे. तर बॅलन्स चेक करण्यासाठी 3 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये येऊन समरीवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला 72 रुपये दिसतात. तर आपल्याला पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्या वॉलेटला 100 रुपये असणं गरजेचं आहे. तर इथं आपल्याला आता बॅलन्स ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड मनी या बटनावरती क्लिक करून आपल्याला इथे 100 रुपये टाकायचे. वरती जे आहे तिथं आपल्याला अमाऊंट टाकायचे. आपल्याला 100 रुपये अमाऊंट टाकून खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून खाली हे जे पेमेंटचे ऑप्शन आहे त्याच्यापैकी एक सिलेक्ट करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथं आपल्यासमोर स्कॅनर ओपन होईल. तो स्कॅनर QR स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता मी पेमेंट करतोय. त्याच ठिकाणी आपलं पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. तर हे थोडंसं इथं वेट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता परत आपल्याला डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट होईल आपण. तर इथं रिफ्रेश करायचं आहे. इथं रिफ्रेश केल्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डवरती येऊन जाईल. इथं डॅशबोर्डवरती आल्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आणि इथं वरती जो सर्चचा ऑप्शन दिसतोय ह्याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं NSDL पॅन सर्व्हिसेस. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे कधी सर्व्हरचा एरर आला असेल तर इथं रिफ्रेश केलं की तुमचं ओपन होईल. इथं राईट साईडला 3 लाईन दिसतात, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला आता नवीन पॅन कार्ड काढायचं आहे. त्यामुळे न्यू ॲप्लिकेशन ह्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत, eKYC आणि स्कॅन बेस. तर आता आपल्याला अर्जंट पाहिजे त्यामुळे आपण eKYC बेस सिलेक्ट करतोय. eKYC सिलेक्ट करून खाली पॅन सिलेक्ट करायचं, इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करून आता इथं आपल्याला फिजिकल आणि ई पॅन दोन्ही पाहिजे म्हणून इथं आपण फिजिकल पॅन आणि ई पॅन असं सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर इथं आता आपल्याला आपलं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डनुसार नाव टाकल्यानंतर पुढे आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारली. तर इथं डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकून घ्यायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर विचारलेला आहे, तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून मेल ID विचारलाय, तिथे आपला CSE जो आहे CSE ऑपरेटर जो आहे त्याचा मेल ID टाकायचा आहे, जेणेकरून पॅन कार्ड हे आपल्या जवळ येईल. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं आपल्याला जे काय आपण डिटेल्स भरले ती दिसेल. इथं खाली आपल्याला प्रोसीड टू NSDL पॅन हे सिलेक्ट करायचं आहे. इथं आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आय ॲग्री केल्यानंतर इथं जो काही आपला रजिस्टर्ड नंबर आहे, जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर वरती रजिस्टर नाव ह्या बटनावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. जर केलेलं असेल तर इथं आपला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. इथे OTP टाकून घेऊन आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्यासमोर ई पॅन न्यू असं एक टॅब ओपन होईल. इथं आपल्याला आता आपला इथे ऑप्शन दिसतो, इथं आधार कार्ड आपल्याला टाकून घ्यायचं. आधार कार्डनुसार जो काही आपला आधार कार्डचा नंबर आहे तो आपल्याला या चौकटीमध्ये इथं टाकून घ्यायचा आहे.
आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली इथं आपल्याला टायटल सिलेक्ट करायचं आहे. श्री, श्रीमती, कुमारी, ज्यांचं पॅन कार्ड तुम्ही काढताय त्याच्यानुसार तुम्ही इथं टायटल सिलेक्ट करून घ्या. आता इथं आपल्याला नाव टाकायचं आहे आधार कार्डनुसार. सुरुवातीला लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशा पद्धतीने आपल्याला ते नाव टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं आपल्याला ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे, म्हणजे ज्याचं पॅन कार्ड तुम्ही काढताय त्याचंच नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आडनाव, नाव आणि मधलं नाव अशा पद्धतीने तुम्ही इथं नाव व्यवस्थित स्पेलिंग वगैरे ॲक्युरेट टाका. त्याच्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे. इथं आपल्याला आधार कार्डनुसार डेट ऑफ बर्थ येईल, ॲटोमॅटिक येईल, आपण मागाशी टाकले त्याच्यानुसार. इथं जेंडर फिमेल सिलेक्ट करायचं, जे काय असेल ते. इथं मी लेडीजचं काढतोय त्यामुळे इथं मी फिमेल सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथं आपल्याला टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्यासमोर आपण जी काही माहिती भरली होती ती माहिती आपल्याला इथं दाखवेल. ती एकदा सर्व चेक करून घ्यायची बरोबर आहे का. सगळी जर माहिती बरोबर असेल तर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता इथे एक आपल्याला खाली येस ऑर नोचा एक ऑप्शन दिसेल, तर तिथं आपल्याला नो करायचं आहे. नो करून खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पॅरेंट डिटेल्स असा एक टॅब दिसेल, तर इथं आपल्याला पहिला ऑप्शन विचारला आहे वेदर मदर इज अ सिंगल पॅरेंट. जर सिंगल पॅरेंट असेल तर यस करा, वडील असतील तर नो करून खाली आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. जसं आपलं ॲप्लिकंटचं नाव टाकलं त्याच पद्धतीने इथे वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम. खाली पुन्हा एकदा एंटर फादर्स नेममध्ये पुन्हा एकदा तेच नाव वरती जसं टाकलंय तसं इथं खाली पण टाकून घ्यायचं आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशा पद्धतीने इथे नाव टाकून घ्या व्यवस्थित. त्या खाली नंतर मदर नेम विचारलं, इथं आपल्याला काही करायचं नाही आहे. इथं आपल्याला खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला फिजिकल पॅन कार्ड पाहिजे त्यामुळे यस करायचं आहे. सोर्स ऑफ इन्कममध्ये नो इन्कम करून खाली आपल्याला यायचं आहे. इथं काहीही करायचं नाही, डायरेक्ट खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं अपॉइंटिंग रिप्रेझेंट ॲक्सेस नो करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. आता इथं आपल्याला एरिया कोड वगैरे विचारलेला आहे, तर इथं आपल्याला खाली यायचं आहे. इथं पिनकोड टाकायचा, जो काही आधार कार्डवरती पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्या. इंडियन सिटीजन हे सिलेक्ट करायचं. खाली आपल्याला आपलं स्टेट विचारलंय, तिथं स्टेट सिलेक्ट करायचं. आपले डिस्ट्रिक्ट विचारले, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. इथं खाली यायचं. आता याच्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव कुठल्या लाईनला दिसते ते एकदा चेक करायचं. एकदा असं पुढे घेऊन इथं आपल्याला प्रत्येक तालुक्याची नावं दिसतील, तर एकदा इथं चेक करायचं आपल्या जवळचं ठिकाण म्हणजे तालुका असेल किंवा एखादं मोठं गाव असेल तर ते इथं येतंय का चेक करायचं. प्रत्येक लाईनला व्यवस्थित चेक करा. ज्या लाईनला आपल्या गावाचं नाव किंवा आपल्या तालुक्याचं नाव दिसेल त्या लाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पहा इथं आपलं मी सांगोल्यासाठी काढतो. इथं सांगोला तालुका इथं दिसतोय फर्स्ट लाईनला, तर मी पहिल्या लाईनवरती इथं क्लिक करतो. पहिल्या लाईनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला वरती एरिया कोड वगैरे ॲटोमॅटिक येऊन जाईल. ते आल्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. इथं ॲटोमॅटिक येईल. आता इथं आपल्याला फक्त आपला जो काही लोकेशन आहे प्लेस टाकायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा आपल्या पुढं सर्व माहिती आपण जी भरलेली माहिती आहे ती एकदा पूर्ण इथं दिसेल. ती एकदा पूर्णपणे चेक करून घ्यायची. स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ सर्व बरोबर आहे का एकदा चेक करा. चेक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं OTP बेस्ड eKYC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. eKYC आपली सक्सेसफुल झालेली आहे. तर पुन्हा एकदा OTP बेस्ड साईन करायची आहे आपल्याला. साईन करण्यासाठी इथं आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची. चौकटीमध्ये क्लिक करायचं आणि खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर इथं मी आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला सेंड OTP असा एक ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP जाईल. तो नंबर आपल्या इथं खाली दाखवलेला आहे बघा. त्याच्यावर OTP जाईल. तो OTP आपल्याला टाकून घेऊन व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथं आपलं पॅन कार्डसाठी आपण अप्लाय केलंय. तर इथं आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येतोय. पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपला CSCचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे.
व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर खाली आता आपल्याला वॉलेट पिन विचारला आहे. जो काही तुमचा वॉलेटचा पिन असेल तो पिन टाका आणि खाली पेवरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपलं CSCवरून ₹96 पेमेंट इथं या ठिकाणी आपलं होईल. पेमेंट झालं सगळं. ही आपल्याला पोचपावती भेटेल. ती पोचपावती प्रिंट करायचे. Ctrl+P करून आपण ही PDF सेव्ह करू शकता आणि सेव्ह करून ह्याची प्रिंट तुम्ही कस्टमरला काढून देऊ शकता. हे पॅन कार्ड तुम्हाला 2 तासामध्ये तुम्हाला मेलवरती येऊन जाईल आणि 8 ते 10 दिवसामध्ये पोस्टाने जे काही कस्टमरचा आधार कार्डचा पत्ता असेल त्या पत्त्यावरती हे पॅन कार्ड येऊन जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा.